ज्यावेळेस बाहेरचे पर्यटक नाशिकला येतात त्यावेळेस इथलं क्लायमेट, इथला मोकळा श्वास आणि इथली ग्रीनरी त्यांना एवढी आवडते की विचाराच्या बाहेर. पण ह्या ग्रीनरीवरती ना कुऱ्हाड पडते मित्रांनो. हो, नाशिक सिटीमध्ये सगळ्यात जास्त झाडं असणारं ठिकाण म्हणजे तपोवन. आणि ह्या तपोवनामध्ये 1700 झाडांचा कत्ल करण्यात येतोय. किती? 1700 झाडं तोडण्यात येत आहे मित्रांनो. 1700 झाडं तोडून तुम्ही कुठला विकास करताय? एका साईडला नाशिक महानगरपालिका बोलतं झाडे लावा झाडे जगवा, आणि दुसऱ्या साईडला नाशिक महानगरपालिका झाडं तोडते. 1700 झाडाचा कत्ल करून तुम्ही विकास करणार आहे नाशिकचा? नाशिकमध्ये विकास करायला खूप काही आहे. नाशिकचे रस्ते खराब आहे, अनेक समस्या आहे नाशिककरांना, त्या करा ना तुम्ही. विकास पाहिजे नाशिककरांना, पण झाडं तोडून नाही पाहिजे. 100% कुंभमेळा झालाच पाहिजे नाशिकमध्ये. 12 वर्षानंतर एकदा येतो. ज्यावेळेस आपण तपोवनामध्ये जातो ना त्यावेळेस नाशिक सिटीमध्ये सगळ्यात जास्त झाडं असणारं एकमेव ठिकाण म्हणजे तपोवन वाटतं आपल्याला. आणि त्या तपोवनाच्या झाडांवरती तुम्ही कुऱ्हाड घालताय. 1700 झाडं तुम्ही तोडताय, कितपत योग्य? 1700 झाडाच्या बद्दल तुम्ही 10,000 झाडं लावाल, 100% खरं आहे. ते कधी मोठे व्हावा. लहानपणापासून जे झाडं मोठे केलेले तुम्ही ते झाडांचा कत्ल करताय, कितपत योग्य? नाशिक महानगरपालिकेला हात जोडून विनंती आहे, नाशिककरांना विकास पाहिजे पण झाडं न तोडता विकास पाहिजे. कुंभमेळा झाला पाहिजे पण झाडं न तोडता झाला पाहिजे. असा विकास पाहिजे, असा कुंभमेळा झाला पाहिजे. काय वाटतं नाशिककरांनो? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपले 1700 झाडं वाचतील नाशिकची. धन्यवाद.